हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा आणि मी सुद्धा मजेत आहे. तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंट्स करून सांगत जा आणि आवडले तर लाईक करत जा. तर आता चाललेली आहे मी माझ्या कॉलेजमध्ये. माझी एक्झाम आहे तर त्यामुळे मला आता फॉर्म भरायसाठी जायचं आहे. तर मी जाते आता कॉलेजमध्ये. कामं आवरायचे आहे, वेळ झाला त्यामुळे मी पटकन निघते आणि शान्वी पण येईल. ती यायच्या आधी मला तिकडून यावं लागेल परत. तर म्हणून मग मी कॉलेजमध्ये पहिले जाते, तिकडून आल्यावर मी बाकीचे उरलेले काम करते. तर चला मी निघते आता. आणि मी शाळेतून यायच्या आधी माझं जाऊन येणं झालं पाहिजे म्हणून खूप गडबडीत जात होते मी. तिकडून आल्यावर कामाला पण उशीर नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे मग मी खूप गडबडीत गेली. आणि तिकडून आल्यावर बघितलं तर शान्वी आली होती आणि त्यांची मस्ती सुरू होती. रंग लावत होता विहान शान्वीला. तर यांचं सुरू होतं इथे किलबिल करणं. आणि घरी आल्यानंतर हिला घरी घेऊन गेली मी. त्याच्यानंतर मग ब्लाऊज वगैरे शिवलं, तिला झोपून दिलं, ब्लाऊज शिवलं आणि मग जायचं होतं मला. हॅपी बोली हॅपी बोली. तर झालंय ब्लाऊज शिवून, बघू शकता तुम्ही. झालंय ब्लाऊज शिवून. हे बघा कस पसारा. आता मी पटकन हे झाडून टाकते आणि मला जायचं आहे बोरगावला हे ब्लाऊज नेऊन द्यायसाठी. त्या काकू ज्या आहे त्या माझ्या नेहमीचं कस्टमर आहे आणि मला या काकूचं ब्लाऊज नेऊन द्यायचं आहे आणि त्यांच्या मुलींचे घेऊन यायचे आहे. कारण त्या ताईची आहे एंगेजमेंट. ती इथे नसते, पुण्याला असते आणि त्या काकू एकटींवर जबाबदारी असते ते ब्लाऊज वगैरे सर्व हे ते करायची. म्हणून मग आईच्या घराकडेच राहते त्या आणि मलासुद्धा ब्लाऊजचं सामान आणायला जायचं असेल तर वर्धेलाच जावं लागते. इथे तर काही भेटणं म्हणजे पॉसिबलच नाही. म्हणून मग मी आता बोरगावला जाते, ब्लाऊज घेते. ब्लाऊजला जे लागणारं सामान आहे ते पूर्ण सामान घेते आणि नंतर मग बघते काय आहे तर. आणि त्यांच्याकडे जायचं आहे मला. तर आज झालं आहे भरपूर काम, त्यामुळे मी खूप जास्त थकली आहे. कारण मी माझ्या कॉलेजमध्ये पण गेली, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि ब्लाऊज पण शिवून झाला आणि आज एवढी लाईन जात होती, खूपच लाईट जात होती. त्यामुळे थोडा वेळ बसावं लागलं. आणि मेन माझं काम राहिलेलं आहे, व्हिडिओ अपलोड व्हायचा आहे. व्हिडिओ अपलोड म्हणजे एडिटिंगसुद्धा व्हायची आहे. आज मला एडिटिंग करायलासुद्धा बिलकुल वेळ नाही भेटला. तर आता मी पटकन झाडून टाकते, शान्वीला उठवते आणि मग निघते बोरगावला जाण्यासाठी. तर चला आता मी भेटते तुम्हाला नंतर, पूर्ण तयारी वगैरे झाल्यानंतर. सर्वात आधी शान्वीला उठवते. ए शानू, बघा हिला झोपू दिलं ना, इतका वेळ झोपते म्हणजे उठतच नाही. जोपर्यंत उठवायला गेलं नाही तोपर्यंत काही उठत नाही. शानू उठ बेटा, उठ गा. चला तर मी आता हिला उठवून घेते, कारण ही अशी काही उठणार नाही. तिला घेऊन बसावं लागेल मला आणि मग निघते. सांगायचं राहिलं, मला हे ॲक्च्युली हे येणार होते घ्यायसाठी मला, पण यांना काही काम निघून आलं महत्त्वाचं. तर मी बोलली त्यांना की राहू द्या तुम्ही. तर मग मी यांना बोलली की राहू द्या तुम्ही, मी येऊन जाते बसनी. तर मग मी गेली बसस्टँडवर आणि इथे मी यायच्या 2 मिनिटं अगोदरच एक बस निघून गेली होती आणि आम्ही वाट पाहत बसलो. तर मग विचार करत बसलो भेटते की नाही, पण लगेच आली दुसरी. आणि त्यामुळे आम्ही दोघी बसमध्ये बसल्यावर एवढं मला खुश दिसत आहे ना. तर त्याचं कारण हे आहे, कारण पहिल्यांदाच आम्हाला बस एकदम म्हणजे बसमध्ये पॅसेंजरच नव्हते, क्वचितच म्हणजे 5-6 जणच असल्यासारखे होते आणि मोकळं बसायला भेटलं. गडबड नाही झाली, काही नाही. आणि बघा बघताच अंधारसुद्धा होऊन गेला. खूप घाई आहे तर
नंबर देऊ नये बसचा. ये ग शानू बस. त्या बस पाशी थांबले बसचा नंबर देऊन. हो का. आमच्या मागचा ट्रक माहिती आहे किती स्पीडनं गेला. तो हॉर्नवाला किती स्पीडनं गेला बापरे. हा ना. माझी वहिनी आली मला घ्यायसाठी बा. इकडे पहा वहिनी. झाला का गाई स्वयंपाक. माझी आई मी जातो माझ्या कामासाठी आणि माझी आई माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवते. थँक्यू. आणि आईने हे नाश्ता केला होता तर आम्ही खाल्लेला आहे. तर मी जाते पुन्हा मार्केटमध्ये कारण मला जायचं आहे मार्केटमध्ये ब्लाऊजचं सामान घ्यायसाठी. कारण आता आली एकदाची तर नंतर. हो ठेवून नको फ्रीजमध्ये नको ठेवू कडक येते. हो चटणी ठेवून दे. छान झाली चटणी मस्त. तर पुन्हा काही येणं होत नाही. आणि बाबा बसलेले आहेत तिथे बाहेर मोबाईल पाहत. सर्वजण आमच्या इथे मोहल्ल्यामध्ये बाहेर बसतात मस्त. मार्केटहून जायच्या आधी निघाली दादाच्या फोटो स्टुडिओमध्ये. तर आमच्या तिघांचे पासपोर्ट काढायचे होते. स्कूलमध्ये पाहिजे होते शान्वीच्या म्हणून. दादा स्टुडिओ आहे माझा दादा जो तोंड लपवत आहे. एवढा लाजू नको. अगं बाय. जसा हा इथे दिसत आहे ना तसा आहे. अरे बापरे सिरियस. ए माँ नको असं नको करू रे माझं तोंड. हा आता मला गोरा करण्याच्या मागे लागलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. ए जास्त स्माइल नाही वाटत आहे का रे दादा. हो ते आता मोबाईल. हो ना इंगळकर असे आम्हाला नाव बोटे नाही ठेवायचे. डोळ्याखाली की तुमचे बाबांना किती खोल डोळे गेले ना. आहे का नाही दादा. मग तिथून फोटो वगैरे काढले आम्ही आणि थोड्याशा गप्पा गोष्टी आणि मस्ती केली. आणि इथे आलो आम्ही मार्केटमध्ये. आणि इथे दिसत आहे ना चेअर तुम्हाला ते पाडव्याच्या दिवशी पाडवा पहाटचा कार्यक्रम असतो. तर तिथे मोठे मोठे सिंगर येतात आणि खूप लोक जातात बघायसाठी. पहाटेला हा कार्यक्रम होतो. तर तिकडून मग आम्ही इथे निघालेला आहो इथे दुकानात. तर इथे आम्ही पूर्ण मी माझं याचं टेलरिंगचं जेवढं काही आहे सामान मी तेवढं सामान इथेच मिळते आणि इथेच येत असते. मला बजेटमध्ये पूर्ण भेटून जाते. दुकानाचं नाव आहे पूजा टेलरिंग शॉप. नाव पण नाही येत एक्झॅक्टली बघा. तर इथे पूर्ण सामान आहे. कापडसुद्धा आहे सर्व ऑर्गनचा पॅटर्न वगैरे सर्वच कापड आहे. आणि अस्तर वगैरे व्यवस्थित मिळून जाते. तर तिकडून आल्यानंतर आईने ते छान स्वयंपाक केला होता. माझ्यासाठी स्वयंपाक तयार होता. बसली ती जेवायला. तर मामींनी सुद्धा इथे साबुदाण्याचे वडे टाकलेले होते. तर ते सुद्धा खाती गरम गरम होते छान मस्त. पतली भाजी पाहिजे काही. कोणी म्हणते पातळ रस्सा पाहिजे, कोणी म्हणे मीडियम रस्सा पाहिजे. ज्याला जसं पाहिजे तसं. माझी तर फेवरेट भाजी आहे आणि छान झाली होती भाजी. मस्त निंबू पिळला आणि मस्त जेवण केलं मी. आणि त्या आईने सरगुंडे केले होते तर ती दाखवत होती मला. छान मस्त एकसारखे सरगुंडे केले. आणि आईने एक छोटीशी घागर घेतली मला देवापाशी पाणी ठेवायला. तर ती शान्वीची आई मजाक करत होती माझं आहे म्हणून.
तर ती सोबत घेऊन आली शान्वी. आणि इथे आता मग मी निघाली घरी जायसाठी, कारण उद्याचा आहे गुढीपाडवा. त्याच्यामुळे मग मला आज किती वाजे ना मला निघणे खूप महत्त्वाचं होतं. आणि हा राहुल बसला होता इथे बाहेर मॅच पाहत. IPL सुरू झालं की बस त्याचं सुरू होऊन जाते एक TV आणि मोबाईल, बस मॅचच सुरू राहते त्याचं. आधी मला आई जायच्या वेळेस असं विचारते, ती जेवण करशील, असं करशील, तसं करशील, जेवत नाही, काही नाही, असं नाही. आता नातीला बिलकुल सोडत नाही जायच्या वेळेस. बघा कशी. नाही बरं आम्ही हुशार तुम्ही रागवता का फक्त? मस्त छान. तुम्ही पॉकेट घेतलं का? जस्ट पोचली मी आता घरी आणि खूप जास्त थकली आहे. तर चला तर मग मंडळी, आता मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड करते आणि आराम करते. खूप जास्त थकून आहे मी. आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुढीपाडव्याचा ब्लॉग आहे, तर ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे गुढीपाडव्याचा तुम्हाला ब्लॉग छान मस्त पाहायला मिळेल. चला बाय बाय. बेल आयकॉनवर क्लिक करत जा.